लॅम्प बघत होतो, इनकॅन्डेसंट लॅम्प म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे लॅम्प, तर त्यामध्ये इनकॅन्डेसंट आणि फ्लोरोसंट असे दोन प्रकारचे बल्ब असतात. जनरली इनकॅन्डेसंट म्हणजे काय असते, एक रेजिस्टिव्ह मटेरियल असते, म्हणजे थोडक्यात टंगस्टन फिलामेंट असते आणि त्या टंगस्टन फिलामेंट वरून काय केलं तर इलेक्ट्रिक करंट पास केला जातो. पास केल्यानंतर ते टंगस्टन फिलामेंट काय होते, हीट होते आणि हीट झाल्यानंतर ती विजिबल रिजन मधील रेडिएशन्स काय ते इमिट करते. त्यामुळे तुम्हाला फिलिप्सचा बल्ब असेल, कुठलाही बल्ब असेल त्यामध्ये टंगस्टन फिलामेंट दिसते बघा, आणि त्यामुळे शक्यतो एलओडी कलरची लाईट तुम्हाला बाहेर पडलेली दिसते. मग हा इनकॅन्डेसंट बल्ब, इनकॅन्डेसंट म्हणजे काय की त्या इलेक्ट्रिक सोर्स जो बल्ब असेल तो काय होईल, हीट होईल लक्षात, आणि मगच तो लाईट हीट करेल. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही एखादा बल्ब इनकॅन्डेसंट आहे का नाही कसं ओळखणार, सिंपल आहे, मला सांगा ट्यूबलाइट ही इनकॅन्डेसंट आहे का फ्लोरोसंट आहे? ट्यूबलाइट बघा, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 100 वॅटचा फिलिप्सचा बल्ब आहे, ठीक आहे, 100 वॅटचा फिलिप्सचा बल्ब आहे. 10 मिनिटं तो बल्ब ऑन केला, नंतर ऑफ केला आणि ऑफ केल्या लगेच तुम्हाला सांगितलं आता त्यावेळेस बल्ब लागला, काय होईल, तुम्हाला हीट जाणवेल, त्या बल्बला टच केल्यानंतर काय होईल, उष्णता जाणवेल. सेम थिंग ट्यूबलाइट आहे, 10 मिनिटं ट्यूबलाइट चालू ठेवली आणि त्यानंतर ट्यूबलाइट बंद केली आणि नंतर तुम्हाला सांगितलं म्हणजे पटकन की इमिजिएट केला त्या ट्यूबलाइटला हात लावा. तर ट्यूबलाइट ला हात लावल्यानंतर हाताला तुमच्या चटका बसेल का, भाजेल का, नाही बसणार. आणि ती एक आहे आतमध्ये ट्यूबलाइट मध्ये फ्लोरोसंट मटेरियल आहे लक्षात, तो झाला फ्लोरोसंट बल्ब एक प्रकारचा. आणि जो फिलिप्सचा बल्ब असेल, 100 वॅटचा असेल, 70 वॅट, 80 वॅट, 90 वॅट, 100 वॅटचे बल्ब असतात, मोठे बल्ब असतात, हॅलोजन्स असतात, ते पण इनकॅन्डेसंट मध्ये मोडतात लक्षात ठेवा. बरं, हा असा प्रकार आहे इनकॅन्डेसंट आणि फ्लोरोसंटचा. आता ऍडव्हांटेजेस काय आहेत बघा इनकॅन्डेसंट बल्बचे, रेट फॉर स्मॉल एरिया. बघा जो इनकॅन्डेसंट बल्ब आहे म्हणजे थोडक्यात फिलिप्सचा 100 वॅटचा बल्ब, छोटा बल्ब असतो, तो ट्रान्सफॉर्मर बल्ब असतो. अगदी जर छोटा इलाका असेल, एरिया असेल, त्याच्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो, ठीक आहे. चिप थोडीच स्वस्त मिळतो, त्यामुळे प्रोडक्शन पण सोपं आहे. तसंच नो क्वांटिटी ऑफ टॉक्सिक मटेरियल डिस्पोज, कुठल्याही पद्धतीचं विषारी द्रव्य हा बल्ब बाहेर टाकत नाही, जे तुम्हाला करायचं आहे टॉक्सिक असेल and it is easily used in strobe or healing circuit. Strobe माहिती आहे तुम्हाला काय असतं, किंवा लाईट चालू होणे त्याला स्ट्रोब म्हटलं जातं, ठीक आहे. त्याचा हा ऍडव्हांटेज असतो. डिसएडव्हांटेज काय आहे, त्या बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंट असते, इनकॅन्डेसंट टाईपच्या 90% एनर्जी ही तयार करण्यामध्ये जाते आणि 10% एनर्जी विजिबल लाईट बनवण्यामध्ये वापरली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जिथे इलाका मोठा असतो, एरिया मोठा असतो, तिथं हे इनकॅन्डेसंट बल्ब आवश्यक नाही किंवा युजफुल नाही, लक्षात. आता फ्लोरोसंट लॅम्प मध्ये काय सांगितले, फ्लोरोसंट लॅम्प कन्सिस्ट ऑफ ग्लास that is feeding bucket vapor and low pressure, and the inside of tube is coated with phosphorus to coil the metal tungsten filament at each end of the tube. When electric current flows through the filament, they start to get hot and glow. But regular light bulb म्हणजे काय केलेले आहे, जनरली फ्लोरोसंट लॅम्प मध्ये मर्क्युरी असतो, तो मर्क्युरी वेपर असतात, त्या लो प्रेशरला काय केलं जातं, त्या एका
लॅबमध्ये फ्लोरोसेंट लॅबमध्ये भरलेले असतात. आणि ट्यूबचा ज्या इनसाइड सरफेस आहे, इंटेरियर सरफेस, तो बाहेर फॉस्फॉर नावाचे एक फ्लोरोसेंट मटेरियल आहे, त्यांनी काय केलेले आहे, कोट केले गेले. आणि तसंच यामध्ये दोन कॉईल, केमिस्ट्री फिलामेंटचे कॉईल असतात. आता ट्यूबलाइट विचारले, ट्यूबलाइट मध्ये कसे वर्किंग आहे बघा. तुम्हाला ट्यूबलाइट बघा, कधी पण बघा, ट्यूबलाइट अशी मध्यभागी काळी पडलेली दिसते का? एकदम तयार झालेली दिसते? नाही दिसणार कधी. लक्षात कधी ती दिसणार नाही दिसते. मग त्यामध्ये साधी घरामध्ये ट्यूबलाइट बघितली तर दोन कडे काय असतात, दोन कॉइल्स असतील आतमध्ये. अगदी आपण केमिस्ट्री म्हणूया, आतमध्ये एक प्रकारचा, आता आपल्याकडे पण असतो वेगळ्या प्रकारचा व्होल्टेज गॅस असतो. आणि त्यानंतर तुम्ही जो इलेक्ट्रिक सप्लाय देत आहे, सप्लाय म्हणून काय होते, फिलामेंट करंट कॅरी करते आणि विजिबल लाईट इमिट करते. त्यामुळे बघा जास्त करून ट्यूब जाते म्हणजे काय होते, ट्यूब जाते म्हणजे काय, कॉईल काम करणं बंद होतं. कॉईल काम करणं कधी बंद होतं, जास्त यूज झाला तर. जास्त यूज झाला तर म्हणजे एकच काळा जास्त यूज झाला नाही, ट्यूबचा जो कडेचा सरफेस असतो दोन्हीकडचे, जो ट्यूब आहे लेफ्ट हँड बघा किंवा राईट हँड बघा, जर समजा तो काळसा पडलेला दिसला तर समजायचं काय, की ट्यूबचा आयुष्य तुमच्याला संपत आलं. हे फ्लोरोसेंट बल्ब असेल किंवा फ्लोरोसेंट ट्यूब असेल, पण ऍडव्हान्टेज काय आहे, 66% cheaper than regulating lighting आणि with same brightness. 66% काय आहे, अप्रॉक्सिमेटली आहे 66% स्वस्त आहे. ट्यूबलाइट स्वस्त असतात किंवा फ्लोरोसेंट बल्ब स्वस्त असतात. फ्लोरोसेंट बल्ब जास्त काळ चालतात. का चालतात जास्त काळ? फ्लोरोसेंट मटेरियल हीट होऊन देत नाही. तसंच the light do not give off heat, which makes them great for area lighting and for area which additionally can cause equipment to malfunction. Yes. ही लाईट काय करते, हीट देत नाही. हीट देत नसल्यामुळं जास्त करून लाइटिंग मध्ये ही सिस्टीम वापरली जाते, फ्लोरोसेंट लॅम्प वापरले जातात. आणि दुसरी गोष्ट की इक्विपमेंट मालफंक्शन म्हणजे जास्तीची हीट तयार होत नसल्यामुळं इक्विपमेंट खराब होण्याचा चान्स खूपच कमी आहे. ठीक आहे. आता डिसएडवांटेज काय आहे, डिसएडवांटेज फ्लोरोसेंट लॅम्पची कॉस्ट जास्त आहे, कॉस्ट देखील जास्त. तसंच फ्लोरोसेंट लाइटिंग हे लेस अट्रॅक्टिव्ह. लेस अट्रॅक्टिव्ह म्हणजे बघा 100 वॅटचा बल्ब असेल किंवा 100 वॅटची ट्यूब असेल, बल्ब लगेच अट्रॅक्ट करून घेतो, पण प्रकाशामध्ये त्याला इंटेन्स असतो, म्हणजे जास्त असते प्रकाश. तर बाकी नाही तर आपल्याला काही एवढं सगळं बघत बसायचं नाही, आपण फक्त मेन हायलाइट आपण बघत चाललो आहोत. आता तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलंय का तुम्ही? माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? आवाज ऐकू येतोय का? हो सर येतोय. हो सर येतोय. हो सर येतोय. हा मोठा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल. आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिकचं बिल येतं ते बघायला आपण बघतो, पण प्रत्येक युनिटला गव्हर्नमेंटने किती चार्ज आपल्याला आकारलेला आहे आणि कॅल्क्युलेट कसं करतात. पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे, त्यावेळी तुम्ही त्याचे डिटेलमध्ये स्टडी करू शकता. जनरली इलेक्ट्रिक बिल यामध्ये किलोवॅट अवर मध्ये येतो. आता एक किलोवॅट अवर म्हणजे काय, तर 1 किलो पॉवर 1 तास, म्हणजे 1 किलोवॅटचे बल्ब घेतले तुम्ही म्हणजे 100 वॅटचे किती बल्ब घ्यावे लागतील 1 किलोवॅट करायला? 100 वॅटचे 10 बल्ब तुम्ही 1 तास खोलीमध्ये जर चालू ठेवले
तर 1 किलोवॅट अवर एवढी एनर्जी तुम्ही एमएससीबी काय केली, स्पेंड केली. मग ही एमएससीबी ची एनर्जी स्पेंड केली, त्यावरून मग 1 किलोवॅट अवर्स मध्ये तुम्हाला बिल, इलेक्ट्रिक बिल दिलं जातं. आता इथे दिलेले आहे किलोवॅट अवर. आता एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमच्या लगेच लक्षात येईल. What is the energy consumption in watt hour when the power consumption is 5 kilowatt from 3 hours? So 5 kilowatt एवढं पॉवर कंझम्पशन तुम्ही 3 तासासाठी चालू केलं. किती एनर्जी कंझ्युम झाली? 15 किलोवॅट. सिंपल आहे. आता इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आता हे काही डिटेल मध्ये आपण बघायचं नाही, पण एक साधारण तुम्हाला टेंटेटिव्ह आयडिया येईल. बघा, मला आठवतंय की जर्मनीमध्ये टेम्परेचर कोल्ड असते. कधी? साधारणतः ऑगस्ट नंतर सप्टेंबर मध्ये कोल्ड चालू होते. सप्टेंबर ते साधारणतः मार्च एंडिंग इथपर्यंत टेम्परेचर कसं असते, त्याचं कोल्ड असतं. त्या तिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल पण जास्त आहे, कारण त्यांच्या इथे काय आहे, त्यामध्ये हीटर्स आहेत आणि ते हीटर्स काय करतात, ते हॉट ठेवण्याचं, गरम ठेवण्याचं काय करतात, काम करत असतात. त्यामुळे इव्हेंच्युअली काय होतं की तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल सुद्धा तिथे जास्त येतं. पण तुलनेनं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये समर मंथली कॅल्क्युलेट केलं जातं, उन्हाळ्याचे दिवस कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे तिथं उन्हाळ्यात तेवढं बिल येत नाही. मग प्रत्येक देशामध्ये, आपल्या देशामध्ये काय आहे की इलेक्ट्रिसिटी आपल्याला कशासाठी आपण इलेक्ट्रिसिटी जास्त असते मॅक्सिमम. आपल्या इथं कोल्ड मध्ये काही तशी कोण हीटर लावत नाही, त्यामुळे आपल्या इथं बिल कसं असते, नॉर्मल असते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इथलं आउटसाइड टेम्परेचर जर्मनी सारख्या देशामध्ये साधारणतः 2 ते 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जातं, कधी मायनस मध्ये पण जातं. बाहेर बघायला तर मग आईस दिसेल, बर्फ दिसेल. भारतासारख्या ठिकाणी तसं काही प्रॉब्लेम नाहीये जे आपल्या इकडे. तर त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिसिटी जास्त स्पेंड करावी लागते. आपली इलेक्ट्रिसिटी कशावर होते मॅक्सिमम? इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, टेलिव्हिजन, इलेक्ट्रिक आयर्न, वॉशिंग मशीन, टेलिव्हिजन, मोबाईल चॅनल, त्यामुळे जाते. ऑफकोर्स मोबाईलचा बिल वगैरे असतो. आता बघा, इतर इन्स्ट्रक्शन काय केली इलेक्ट्रिसिटी बिल. आज तुम्ही काय करा, तुमच्या घरातलं इलेक्ट्रिसिटी बिल घ्यायचं म्हणून म्हटलं. आता ते इलेक्ट्रिसिटी बिल घेतल्यानंतर तुमचं तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं. त्या इलेक्ट्रिसिटी बिलच्या पाठीमागच्या साईड आपण लिहिलेले असतात बेसमेंट. बघा, काही ठिकाणी ते मोस्ट इलेक्ट्रिक युटिलिटीज हॅव कस्टमर चार्ज सर्व्हिस चार्ज. सर्व्हिस चार्ज फिक्स असतो 20 ते 30 रुपये. ते कंपनीकडे ना. पण जनरली कसं असतं बघा, समजा तुम्ही 45 किलोवॅट अवर एवढी एनर्जी वापरली, एमएससीबी ची एनर्जी तेवढी वापरली इलेक्ट्रिकल एनर्जी, तर तुम्हाला बिल कसं कॅल्क्युलेट होईल? रुपीज 1.45 किलोवॅट अवर म्हणजे 1.45 गुणिले वापरले किती? 45 किलोवॅट गुणिले 45. पण जर समजा तुम्ही 70 किलोवॅट वापरली तर कसं बिल होईल तुम्हाला आठवलं आहे? 70 किलोवॅट असेल तर काय केलं आहे? पहिल्या 50 वॅटसाठी ते 1.45 चा आकार पाहिजे. 1.45 गुणिले 50 आणि राहिलेल्या 20 वॅटसाठी तुम्हाला जे आकार असावं असेल 2.80 असेल. तसंच तुमचं बिल समजा 140 किलोवॅट आहे, सॉरी इलेक्ट्रिसिटी एनर्जी कंझ्युम केली तुम्ही 140 किलोवॅट, त्यावेळेस हे आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन येईल. आणि शेवटचे जे 40 किलोवॅट अवर्स आहे त्यामध्ये 3 रुपये 5 पैसे किलोवॅट अवर तुम्हाला वीज आकारला जाईल. लक्षात सोपा असं फक्त एकदा तुम्ही टॅली करून बघा, ते दिलेलं आहे बघा. कमी बसत नाही. आणि इथे टोटल बिल मध्ये बघा कसं दिसतं.
टोटली एनर्जी चार्जेस असतील त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही वापरलेले इंटरनल चार्ज फिक्स असतो आणि ऍडिशनल चार्ज फिक्स असतो. आता मल्टीमीटर बघायला तुम्ही मल्टीमीटर हे डिव्हाइस वापरलेले आहे. लक्षात कशासाठी मल्टीमीटर वापरतो? एसी व्होल्टेज मोजायसाठी वापरतो, डीसी व्होल्टेज मोजायसाठी वापरतो. आता मला सांगा अजून कुठल्या गोष्टीला एसी व्होल्टेज आणि डीसी व्होल्टेज मोजता येतो तुम्हाला? तुमच्याकडे मल्टीमीटर नाही, फक्त सीआर आहे. मोजता येईल तुम्हाला एसी व्होल्टेज डीसी व्होल्टेज? येस, मोजता येतं. एसी व्होल्टेज आणि डीसी व्होल्टेज मल्टीमीटर सायन मोजता येतं, तसंच ते सीआर सायन पण मोजता येतं. प्रॅक्टिकल आठवा. तसंच मल्टीमीटर मोजता येतं, करंट मोजता येतो, रेजिस्टन्स मोजता येतो, व्होल्टेज मोजता येतं. आता बघा याला मल्टीमीटर का असं म्हटलं जातं? कारण मीटर म्हणजे काय? इट इज रिलेटेड टू द मेजरमेंट. काय मोजायचं मीटर म्हणल्यावर. मग याला मल्टीमीटर असं का म्हणलंय? तर अनेक क्वांटिटी हा मोजतो. मल्टी म्हणजे मल्टी मीन्स करंट मोजतो, व्होल्टेज मोजतो, रेजिस्टन्स मोजतो. म्हणून याला काय म्हणतात? मल्टीमीटर म्हणतात. अजून काय वापर असले मल्टीमीटरचा? तुम्ही मोठे मोठे रेजिस्टन्स मोजले पाहिजे. रेजिस्टन्स काय तुम्हाला मल्टीमीटरच्या साहाय्याने मोजता येतो आणि कलरकोडच्या साहाय्याने मोजता येतो. पण त्या मल्टीमीटरचा असा फायदा आहे की साऊंड मोडला जर टाकला तुम्ही तर दोन जिथं कनेक्शन आहे तिथं तो काय करतो, आणि जिथं कनेक्शन नाही तिथं तो काय करतो. जिथं कंटिन्युटी असेल वायरमध्ये तिथं तो बीट नावाचा साऊंड असतो. असा बीट असा एक साऊंड येतो. तर समजा जो वायर कनेक्टिव्हिटी आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वायरची कनेक्टिव्हिटी आहे. कारण वायर काय आपण आत बोलून बघत नाही सर्किट करतो. तेच मल्टीमीटरची दोन टोक आपण त्या वायरच्या दोन्ही इंटरफेस तुम्हाला जरी समजलं आहे कनेक्ट आहे म्हणजे वायर ब्रेक नाही ना, कंटिन्युटी आहे का, ते इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कंटिन्युटी चेक करण्याचं काम सुद्धा हा मल्टीमीटर करत असतो. लक्षात प्रॅक्टिकल लॅबला बघा तुम्ही बघितले असतील, आता वापरले असतील तुम्ही मल्टीमीटर्स. ते व्होल्टेज मोजते का मोजते फक्त त्याच्या मोडला स्विच करायचं, नाहीतर मोजायचे व्होल्टेज आणि त्याचा नॉब ठेवला रेजिस्टन्सला असं चालत नाही. एसी व्होल्टेज मोजायचं, एसी व्होल्टेज ठेवा. सोपं आहे. इलेक्ट्रॉनिक्स इन डेली लाईफ काही कम्युनिकेशन डिव्हाइसेस किंवा वायर कम्युनिकेशन म्हणतात. मला सगळ्यांना माहिती असेल की अलेक्झांडर ग्रॅहम बेल, ठीक आहे, अलेक्झांडर ग्रॅहम बेल पहिल्यांदा काय केलं तर जो दोन्ही संदेश आहे तो काय केला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला. टेलिफोन चालू वायर कम्युनिकेशन. त्याच्या आधी वायरलेस कम्युनिकेशनचा प्रयत्न झाला का? झालेला. मार्कोनी नावाचा गेलेलो मार्कोनी हा इटालियन सायंटिस्ट दोन्ही संदेश कशामध्ये पाठवायचा? वायरलेस प्रणालीला पाठवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला आठवतंय मला वाटते तुम्ही माहित पण नसेल तुम्हाला टेलिग्राम सिस्टीम माहिती आहे का तुम्हाला? आता बंद झाली, पोस्टानं बंद केली टेलिग्राम. ऐकलाय शब्द टेलिग्राम? हो सर. पहिलं जुन्या काळी बघा, जुन्या तुमच्या तर वडिलांना किंवा आजोबांना माहिती असेल की जुन्या काळामध्ये अर्जंट मेसेज सुद्धा मुंबईला पाठवायचा किंवा कलकत्त्याला पाठवायचा, दिल्लीला पाठवायचा किंवा पाहुण्या कुठे एक अर्जंट मेसेज पाठवायचा असेल तर तुमच्या गावामध्ये माणसं काय करायची, जाऊन टेलिग्राम करायचं. कशावर पोहोचलेले सिस्टम कधी असलं बेसिक बेसिक त्यामध्ये सॅम्युएल मोर्स नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने मोर्स कोड तयार केला आणि त्या कोडच्या सहाय्याने ब्रिटिशांनी भारतामध्ये पोस्टाल गाडीचं तारे जाळं मजबूत कसं बघा. हा जो दळणवळणारा भाग आहे याची साधनं इतिहासामध्ये इतिहासाचा याने प्रमाण केलेला आहे. तुम्हाला काय केला
पहिली गोष्ट बघा 1857 ला आपल्या इथे जो उठाव होता 1857 ला उठाव कोणामध्ये झाला तर आपली जे काही भारतीय सैनिक होते त्यांनी काय केलं ब्रिटिशांविरोधात बंड पुकारला ठीक आहे त्यामुळे आता तुम्ही म्हणाल सर या ब्रिटिशांची पुकारलेल्या बंडाचा आणि आता आपल्या सिलेबसचा काय संबंध जवळ नाही बघा ब्रिटिशांकडे काय होतं टेलिकम्युनिकेशन सिस्टीम चालू होती ठीक आहे म्हणजे मंगल पांडे हलवा कुणावरती गोळी कधी झाडली मेरठमध्ये त्यांनी ती गोळी झाडली आणि ती बातमी त्या काळामध्ये बघा 1857 चा काळ आहे तो 1854 चा काळ पकडा तो तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जा इतक्या वर्ष तुम्ही मागे जा मागे गेल्यानंतर तुम्हाला काय दिसेल तर त्यावेळी काय असेल यंत्रणा होती का टेलिफोन होते का मोबाईल वगैरे काही होते काय सांगतो मग ठिकठिकाणी होणाऱ्या बंडाची माहिती ही कोणाला पोचली गेली ब्रिटिशांना सॅम्युअल मॉर्स हा सांगितलेला आहे हा मॉर्स कोडच्या माध्यमातून पटकन भेटली लक्षात तसंच जे बंड करणारे आपले सैनिक होते त्यांच्याकडे तशी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम कुठली होती का हे उत्तम नाही दुसरी गोष्ट आपल्या सैनिकांच्या तुकड्या शक्यतो आपण काय करायचं घोटाळाचा वापर आपण जास्त केला होता त्यावेळी आणि आपल्या सैनिक शक्यतो काय करायचं घोड्यावरूनच जे काय असेल त्यांची जो ड्रायव्हिंग असेल ते करायचं पण राधा ब्रिटिशकडे काय होतं ट्रेन्स होत्या रेल्वे होत्या तुम्ही मला मंगल पांडेचे चित्रपट बघितला असेल तुमच्या लक्षात येईल की साधारणतः त्यांनी कलकत्त्याहून पोहोचून आलो होते त्यावेळी नेहरूमध्ये ज्यावेळी मंगल पांडे झाला त्यावेळी म्हणजे कुठेतरी कम्युनिकेशन खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं हे आपल्याला मान्यच करावं लागेल कदाचित आपण टेक्नॉलॉजिकली जितकं कमी पडलो म्हणून 1857 चं बंड आपलं नसलं गेलं असं आपण म्हणूया पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण आपल्या कोर्सकडे गेले तर गॅलिनो मार्कोनी या इटालियन सायंटिस्टने पहिल्यांदा विद्यार्थी यंत्रणा म्हणजे वायरलेस कम्युनिकेशनचा प्रयत्न केला तो सक्सेसफुल झाला त्याला नोबेल प्राइज पण दिले गेले तसंच पुढं आणि त्याच वेळी त्याचाच कंटेम्पररी हे तत्कालीन वैज्ञानिक आपलेच भारतातले जगदीशचंद्र बोस यांनी सुद्धा काही प्रकारचा सिग्नल पाठवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो पण मार्कोनीच्या अगोदर केला पण मार्कोनी हा ब्रिटिशांशी मार्कोनी हा युरोपियन खंडातला असल्यामुळे मार्कोनीला क्रेडिट दिलं गेलं काहीतरी टेलिफोन जुन्या काळामध्ये टेलिफोन बघितले तुम्ही लक्षात घेतले कसे होतात ते अलेक्झांडर ग्रॅहम बेल या सायंटिस्ट तयार केलं त्यामुळं टेलिफोनची बेल वाजली असं आपण म्हणतो बघा तुम्ही टेलिफोन रिंग केली टेलिफोनची बेल वाजली असं म्हणतो मग जे तुम्ही आता सध्या पोस्टामध्ये काही टेलिफोन असतात चित्रपटातून जुने टेलिफोन दिसतात सगळ्यात पहिला टेलिफोन आसपास आलेला तर यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात स्पीकर आणि मायक्रोफोन म्हणजे काय तो टेलिफोन जो असतो आता मोबाईल सारखा नाही तुमचा जुना टेलिफोन आठवून बघा तुम्ही एक मिनिट आपण याच्यावर बघूया गुगलला येईल Amazon आणि ओल्ड टेलिफोन दाखवलं आहे ओल्ड टेलिफोन चे स्ट्रक्चर आहे ते दिसतं बघा मग यामध्ये या टेलिफोन मध्ये इथं बघा इथं बघा या इथं बघितलं किंवा हा टेलिफोन या इथे खालच्या काय आहे एक स्पीकर असतो यामध्ये ठीक आहे आणि एक मायक्रोफोन असतो मायक्रोफोन कुठे असतो खाली असतो या इथे न बोलता तुम्ही या साइडने बोलणार कानाला लावल्यानंतर ही साइड वरती जाते कानापाशी ही साइड आहे लक्षात आणि बोलताना ही साइड म्हणजे आज टेलिफोन रिसीव्ह केला तुम्ही तर ही बाजू कानाकडे जाईल
ती बाजू तोंडाकडे येईल आणि जी तुमच्या तोंडाकडे येते तिथे काय असतो मायक्रोफोन असतो, जी कानाकडे जाईल तिथे काय असतो स्पीकर असतो. आता याला बटन्स पण आहेत बघा. मग काय असते यामध्ये स्पीकर आणि मायक्रोफोन समोर सांगितल्याप्रमाणे खूप स्विच कीपॅड असते दाखवतोय रिंग असतोय म्हणजे ऐकला एखादा फोन कट करायला म्हणजे तुम्ही तिथे बटन दाबून ते क्लिअर सेट करू शकता. मग एक साधारणतः प्रायमरी माहिती असं म्हणून तुम्हाला पण माहिती देतोय. आता एक असं कुठला प्रॉब्लेम आला हो वायरलेस कम्युनिकेशन, पण त्यानंतर वायरलेस कम्युनिकेशन आलं. वायर्ड कम्युनिकेशन खूप जास्त वेळ चाललं, पण वायर्ड कम्युनिकेशनचा तोटा काय होता? वायर्ड कम्युनिकेशनचा तोटा एक होता की केबल प्रत्येक घरामध्ये म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये जर फोन कनेक्ट करायचा असेल वायसी कॉलेजमधून तुमच्या घरामध्ये फोन कनेक्ट करायचा असेल तर समजा वायरलेस कम्युनिकेशन करायचं असतं वायसी कॉलेजमधून फोन कनेक्ट करायचा असतो वायसी कॉलेजमधून जमिनीखाली पडलेली केबल तुमच्या घरात पण कुठे गेलेली असली पाहिजे त्यातून तुम्ही पण कनेक्शन घेतलं असलं पाहिजे. हे सगळं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होती त्यामुळे वायरलेस कम्युनिकेशन आलं. वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन विदाउट डिसॉपिएटेड वायर्स ऑफ कनेक्ट. त्याला म्हणतो वायरलेस. तुमचा मोबाईल कसा आहे वायरलेस आहे वायरलेस नाही वायरलेस तुमच्या घरामध्ये असलेला रिमोट कंट्रोल आहे वायरलेस नाही काय वायरलेस आहे. मोबाईल असेल वायरलेस डिव्हाइस पहिल्या काही जुन्या काळी बघा कॉल असायचे एसटीडी आयएसडी पीसीओ आठवते तुम्हाला शब्द आठवतो पीसीओ म्हणजे काय पब्लिक कॉल ऑफिस असं काय होतं पीसीओ. एसटीडी स्टेट फ्रंट डायल असं होते राज्यात. आयएसडी म्हणजे इंटरनॅशनल कॉल असायचा त्याला किंमत जास्त असायची. मला आठवतंय मी लहान असताना बघा मी लहान असताना सोनं साधारणतः एक 4 ते 5 हजार रुपयांना 4,000 होतं बघा तोळा 10 ग्रॅमला 4,000 पासून सोनं असेल 53,000. त्यावेळी सोनं ज्यावेळी 4,000 रुपयाला होतं त्यावेळी रुपये एका मिनिटाला पीसीओ एका 3.5 म्हणजे जर 350 रुपये झाले आणि जर समजा मी 1,000 मिनिट बोललो तर मला एक टाकायला पाहिजे. आता तुम्ही बघा तुमच्याकडे आता जे मोबाईल आहे टेलिकम्युनिकेशन मध्ये क्रांती झाली त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्या टेलिकम्युनिकेशनच्या झालेल्या क्रांतीमुळं मला मोबाईल अगदी स्वस्तामध्ये डेटा अगदी स्वस्तामध्ये लागेल. मी वायसी कॉलेजमध्ये होती वायएसला मला आठवते 35 रुपये एका तासाला इंटरनेटसाठी येऊन लागत होते. 35 रुपये एका तासाला ही घटना आली 2007 साली. एक तास झाला की कम्प्युटर सांगून उठायचे कसं इंटरनेट वापरायला आणि स्पीड अतिशय असतो फॉर्मॅट मध्ये नव्हते. तुमची पिढी आहे पुढच्या इकडची नशिबात पण म्हणायला लागेल तुमच्याकडे सगळी साधनं आहेत. आता मोबाईल किंवा सेल फोन हे वापरण्याआधी तुम्हाला काही थोडीफार बेसिक टेलिकम्युनिकेशन भारतामध्ये कसं आलं याची माहिती असणे गरजेचं आहे. ब्रिटिशांनी जसे रेल्वे भारतात आणली तसं टेलिकम्युनिकेशन पण आणलं. पण टेलिकम्युनिकेशन आणल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं जॉग्राफिकल रिजन खूप मोठा आहे त्यामुळं
टेलिकम्युनिकेशन व्यवस्थित प्रकारे आपल्याकडे झालं नव्हतं. 80च्या दशकामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतातल्या टेलिकॉम कम्युनिकेशनचे जनक कोण आहे? कुणाला म्हणलं तर टेलिकम्युनिकेशनचे जनक भारतातल्या प्रत्येक एमपीएससी यूपीएससी कुणी भारतात टेलिफोन सगळ्यात स्वस्त पद्धतीत कुणी आणला? बघा 82-83 दरम्यान राजीव गांधी सत्तेवर होते पंतप्रधान असताना त्यांनी त्यांचा मित्र सॅम पित्रोदा त्यावेळी अमेरिकेमध्ये होते भारतीय. तुम्हाला सॅम म्हणजे काय वेगळं नाव आहे आपण त्याला म्हणतो बघा काय नाही नाव सत्यनारायण पित्रोदा. सत्यनारायण म्हणतात सगळे सॅम म्हणायचं आणि त्याची अमेरिकेला म्हणून टेलिकम्युनिकेशनचा पाया डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतो आपण डीओटी आहे डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पहिल्यांदा त्यांनी स्थापन केले. चांगले डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो ते डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन त्यांनी स्थापन केलं आणि मग नंतर मोठ्या प्रमाणामध्ये पीसीओ उभे राहिले. गावागावामध्ये टेलिफोन आले. हे सगळं कसं होतं पण वायर कम्युनिकेशन होतं. त्यानंतर मला वाटते अलीकडच्या काळामध्ये रिलायन्स अंबानी उद्योग समूह यामध्ये उतरला. अंबानी उद्योग समूहाच्या जी आयडिया आहे यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामध्ये जास्त होते. तुम्हाला लक्षात राहणार नाही की साधे मोबाईल आहेत साधे मोबाईल सेकंद आता 10चा तुम्हाला मल्टीमीडिया मोबाईल पण त्या काळात कसले आता तुम्ही मल्टीमीडिया मोबाईल वापरताय तुम्ही मसाला 1 लाखाच्या आसपास होती मला आठवते. नोकिया 1100 हा पहिला मोबाईल वापरला. आयडियाचं त्यावेळी चार्जिंगचं रेट असे होते 450 होते 375 रुपये. तर 150 रुपये टॉक टाइम मिळाला बघा आणि एका मेसेजला 1 रुपया आणि 2 सेकंद बोलला तर 1 मिनिट 48 सेकंद बोलला तर 1 मिनिट 1 मिनिट 1 सेकंद बोलला 2 रुपये. इतक्या पद्धतीने मोठी अक्षरशः मोबाईल कंपनी युट्यूब चालवली. नंतर रिलायन्स उद्योग समूह त्याच्यामध्ये उतरला आणि रिलायन्स उतरल्यानंतर त्यामध्ये जे रेट्स मध्ये आहे विद्युत तयार झाला आणि रिलायन्स बऱ्यापैकी पहिला ट्रेड्स केलं. रिलायन्स जिओ याला पुढे पासून तुम्ही डेटा स्वस्त मिळाला नाही तर बाकीच्या कंपन्यांना सुद्धा त्यांचे जे टेन प्लॅन असतील ते काय लागले कमी करायला लागले. टेलिकम्युनिकेशनचा इतिहास की साधारण माहिती असतो पूर्ण घटना कशा घडतील. आता ऍडव्हान्टेज ऑफ सेलफोन काय आहे ऍडव्हान्टेज सेलफोनचा ते कनेक्टिव्हिटी काय नाही. तुम्ही कनेक्ट राहू शकताय कधीही आणि कुठेही. उदाहरणार्थ मोबाईल नेटला गेला आता माझं लेक्चर चालू आहे तुम्ही माझं लेक्चर तुमच्या घरी पण ऐकू शकताय तुमच्या कॉलेजच्या कार्यक्रमात ऐकू शकताय सातामध्ये ऐकू शकताय मोबाईल घेऊन जाऊन अजिंक्य दाखवून सुद्धा ऐकू शकताय सज्जनगडावर जाऊन हॅलो सर हे जाऊन ऐकू शकताय. आवाज येतोय सर? ओके आवाज ब्रेक होतोय. ओके हे बघा तुम्ही कनेक्ट राहू शकता मोबाईल फोनमुळे कुठेही आणि कधीही. पहिला फायदा एसएमएस. आता शक्यतो फ्री एसएमएस आहे. एखाद्या व्यक्तीला बोलायचं नाही हॉस्पिटलमध्ये कोणतरी किंवा मीटिंग मध्ये फक्त एखादा कॉल करून अटेंड करू शकत नाही त्यावेळी काय तुम्ही काय करता जस्ट मेसेज पाठवा एसएमएस. व्हॉट्सअप मेसेज नाही एसएमएस. पुन्हा युअर वे आउट इन इमर्जन्सी. समजा मला इथनं वाईला जायचं आता वाईला जायला 2 ते 3 मार्ग आहेत. समजा कुठे ट्रॅफिक जाम आहे फोन न जाऊ विचारू शकतो कोणाला तरी किंवा मोबाईल गुगल मॅपवर 100% ट्रॅफिक कुठे किती आहे समाज विचार करू शकतो. नेव्हिगेशन किती बघा एखाद्या ठिकाणचा पत्ता माहित नाही समजा कोल्हापूरला जसं माहित नाही पण तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे
तुम्ही इझिली इथं पोहोचू शकता. मिनी पीसी मोबाईल फोन म्हणजे काय, छोटासा आहे पर्सनल कम्प्युटरच आहे. एनहान्स युअर बिझनेस म्हणाले कसं काय. आता बघा शेअर मार्केट जे आहे, शेअर बाजारामध्ये बरेचसे कम्प्युटरचे साइन होतात, पण आजकाल मोबाईल मधून शेअर बाजारात ऑपरेट केले. हे इलिगल मॅटर्स म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मोबाईल फोनमुळे बरेचसे गुन्हेगार सापडले. कारण का तर पोलीस लोक काय करतात, त्या क्रिमिनलच्या गुन्हेगारांना मोबाईल फोन ट्रॅक कम्युनिकेशन माध्यमातून कुठे बघतात. तर त्यांनी कुणाला फोन केला, फोन कुणाला केला, कुठल्या फोन केला, कुठल्या टावरवर फोन केला, कुठल्या टावरचा झोन मधून केला, ते फाइंड आउट होतं. होलसम एंटरटेनमेंट. आता काही लोकांना वाटतं की काय चालत नाही, ते टीव्ही वर बघू शकताय. पबजी आता ती बंद झाली आहे, ते मोबाईल मध्ये तुम्ही काय करू शकताय, टीव्ही पण बघू शकताय. वेगवेगळे चॅनल सगळे दिसतात, डेटा तुमच्या दिसतात. तसंच ट्रान्सफॉर्म डेटा तुमच्याकडे 5 ते 6 चांगली गाणी आहेत आणि ती तुमच्या मित्राला पाठवायची, रिटर्न पाठवू शकता. इथे डेटा पण जाणार नाही तुमचा. मित्र तुमचा 2 अंतरावर वेगळे कुठे आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकताय, ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकताय. नंतर प्रेस्टिजियस फंक्शन स्टेटमेंट म्हणजे आजकाल मोबाईल असणं हे पण काय आहे, एक प्रेस्टिज सिम्बॉल आलाय, स्टेटस सिम्बॉल आलाय. लक्षात एक प्रेस्टिजचा सिम्बॉल तो आलेला आहे आणि स्टेटस सिम्बॉल माझा मोबाईल खूप चांगला आहे, किती महाग आहे, हे काय आहे रसिकेच असते. बघा या इथे दिलंय प्रेस्टिजियस फॅशन स्टेटमेंट. आजकाल युवा पिढीकडे मोबाईल चांगला वापरा म्हणून एक अक्षरशः काय झाली, फॅशन झाली. त्याच्याला फ्युचर समजा एकदम ट्रॅक करून असतो. आता हे जे फायदे आहेत इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचे, तसे तोटे पण आहेत. डिसएडव्हांटेजेस कॅन्सर किंवा सतत जास्त वेळ फोनमध्ये बोलल्यामुळे काय होईल, कॅन्सर होईल किंवा होऊ शकतो. त्यामुळे जास्त वेळ फोनमध्ये बोलायचं नाही. बोलायचं असेल तर काय हेडफोन्स असतील, हेडफोन आणायचे त्या पद्धतीने. सायंटिस्टने काय केलं, ट्रॅक्स इंद्रामध्ये हे केले मायक्रोवेव्हचे, त्यांच्या डीएनए मध्ये थोडा प्रमाणात बदल झाला, त्याचा ॲडॉप्ट सिक्रेट झाला. माणसाला सुद्धा ॲडॉप्ट सिक्रेट झाला दिसला आणि 18 महिन्याचं त्या माणसाला ब्लड टिंबर झाला. ब्लड प्रेशर जे माणसं मोबाईल वापरतात त्यांना हाय ब्लड प्रेशर होण्याचा चान्स असतो, किती हाय होतो. तसे हेडेक, इफेक्ट, फटीग, अजून बाकी बरेच आहेत. फटीग थकवायला एमआरआय खूप अजून काय काही आपल्याला समजा पुढचा वाढायचा आहे, एफएम कसा चालतो, एफएम तुम्हाला माहिती आहे, ऐकला असेल तो काय सिलेबस नाही आहे. यूज ऑफ सॅटेलाइट्स इन कम्युनिकेशन, इझो काय काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? ऍक्च्युअली इझोचं काम काय? तर मला लॉंग फॉर्म सांगायचं, काय झालं लॉंग फॉर्म सांगा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे. मग 1962 सालापासून अमेरिकेनं नासाच्या सायन्स कम्युनिकेशन
शूटिंग असली केलं ते शूटिंग इथल्या जवळच्या सॅटेलाइट सेंटरला अवकाशात असलेल्या पाठवलं. अवकाशाला सॅटेलाइट पाठवतो ही माहिती पुन्हा भारतामध्ये पाठवतो आणि भारतामध्ये काय होतं की माहिती पुन्हा प्रोसेस केली जाते आणि आपल्या घरापर्यंत पोहोचते ती करतो. अच्छा पद्धतीने ती येते पण थोडंसं विचार करायचं आपण टेक्नॉलॉजी वापरतो पण बघायला आपल्याला माहित नसते की टेक्नॉलॉजी काय आहे माहिती आपल्याला किंवा याच्या मागचं बेसिक फिजिक्स काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता याच्यावर सेल्युलर ट्रॅडिशनल कम्युनिकेशन कसं होतं पहिलं ट्रॅडिशनल कम्युनिकेशन म्हणजे समजायचं जमिनी घालून वाया टाकल्याने समजायचं ते ट्रॅडिशनल कम्युनिकेशन. नंतर काय आलं सेल्युलर कम्युनिकेशन किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे काय आलं एलियन सिग्नल्स पाठवणं आलं. मरीन कम्युनिकेशन आलं. मरीन कम्युनिकेशन म्हणजे काय समुद्रामध्ये दोन तास आहेत कशी कम्युनिकेशन करणार एकमेकांची ते काय करतात ते सिंगल सॅटेलाइटवर पाठवतात. हा काय आपल्या सिलेबसचा भाग नाहीये त्यात तुम्हाला माहिती जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सर्व्हिस आलं लक्षात. ग्लोबल पोझिशनिंग सर्व्हिस तुमच्या मोबाईलवर जीपीएस असतो. सपोज तुमचा मोबाईल समजा तुमच्याकडून दाखवला गेला मिस झाला किंवा कुठे पडला तर मोबाईल मध्ये जर जीपीएस ऑन असेल तर तुमचा मोबाईल ट्रॅक होऊ शकतो. तुम्हाला एक्झॅक्ट कळू शकतो की मोबाईल तुमचा कुठे आहे. लक्षात. आता सपोज मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही कुठे तुम्ही सांगणार अमुक अमुक माझं गाव आहे त्या गावामध्ये आम्ही बसलो. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो पटकन काय करा तुमची गुगल लोकेशन पाठवा. गुगल लोकेशन पाठवा. मग समजा तुम्ही वाई मध्ये असाल तर गुगल लोकेशन तुमची कुठली आहे वाईची का साताराची गुगल लोकेशन वाईची आणि ती लोकेशन काय आहे तुम्हाला वाटू शकता. लक्षात. तसं अजून जीपीएसचा फायदा असा जीपीएसच्या छोट्या छोट्या चिप्स असतात बघा आपल्याकडे अजून टेक्नॉलॉजी आली काही देशांमध्ये त्याचं बॉडीमध्ये टाकली आहे जीपीएस चिप तर तो माणूस नक्की एक्झॅक्ट कुठे आहे त्या पोझिशनला हे तुम्ही फायदा करू शकता. त्यासाठी झिरो सिंक्रोनस सॅटेलाइटचा वापर केला जातो. डिटेल आहे टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आपल्याला बेसिक माहिती हवी की हे असं नाही असं होतं बस जास्त आपल्याला स्टडी असावा असं नाही पण बेसिकली तुम्हाला समजलं पाहिजे की एक काय अत्यंत सोपा आहे. त्यातलं फिजिक्स आहे ती थोडक्यात शब्दामध्ये तुम्हाला सांगता येऊ शकते. फिजिक्स बॅग जीपीएस असू द्या किंवा रिमोट सेन्सिंग असू द्या. रिमोट सेन्सिंग कन्सेप्ट नवीन आहे तुम्हाला
वैदिक तेवढामध्ये कोर्स आहे याचा वेदर फोरकास्टिंग म्हणजे वेदर म्हणजे काय हवामानाचा अंदाज सुद्धा घेऊ शकताय डॉपलर इफेक्ट तुम्हाला माहिती आहे डॉपलर इफेक्टचे सायन्स डॉपलर कडा बनवलेला आहे पर्सनल कॉम्प्युटर मध्ये सुद्धा आपण नेटवर्क सिस्टम वापरतो कुठे वापरतो असल्यावर नाही येतो आपल्याकडे वेळ आहे आपण आपण बघूया सिस्टम युनिट असू द्या सीडीडी ड्रायव्हर्स असू द्या कीबोर्ड मॉनिटर हे ठिकाणी आपण वापरतो एलसीडी डिस्प्ले क्लॉक आहे टेलिव्हिजन कॅमेरा तो काही तुमच्या मोबाईल मध्ये सगळे फंक्शन्स आलेले लक्षात म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्सचा आपला प्रवास होता मी तुम्हाला पीडी पाडली काही काम आपल्याला सिलेबस मध्ये वापरायचा फक्त काहीच म्हणजे सगळा पाठ करून बसा जो कुठला सिलेबस मध्ये वापरायचा ते मी माझ्या नोट्स बनवेन त्यामध्ये डिफाइन केला आहे लक्षात त्यामध्ये होईल जो कव्हर आपल्याला आता बघा आवाज ऐकू येतो सगळ्यांना व्यवस्थित घुमत नाही ना आवाज असा आवाज इको तयार होत नाही ना काय सर ओके हे बघा आता आज आपला एवढा पाठ झाला नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा जो आपला काय सिलेबस आहे मला वाटतं एकदम कमी वेळामध्ये आपला सिलेबस कंप्लीट होईल त्यामध्ये काही गमत नाही मला वाटतं आता 21 मार्क्स आहे आता जो 20 दिसायला लागले तुम्ही पण बघा कोण कोण आहे ते बघा जर तुमच्या काही शंका असतील लक्षात जर काही शंका असतील त्या शंका तुम्ही काय विचारू शकता बिनधास्त काही बघायचं नाही जर तुम्हाला संपूर्ण वाटत असेल तर तुम्ही मेसेज करू शकताय ठीक आहे आणि दुसरं महत्त्वाची सूचना जे प्रोजेक्ट मध्ये आहे म्हणजे काल नाव सांगितलेली त्यांना एक पोस्टर दोन पोस्टर बनवायचे आहेत माझ्याकडे मला जी मुलं होती काल सांगितलेली कंपनी मला त्याच्यामध्ये स्नेहल माळी या कोण मानसी ननावरांनी चंद्र जाधव त्यामुळे ते चार मुली आहेत त्यांना दोन पोस्टर बनवून द्यायचे आहेत आणि ते पोस्टर मी बनवेन काही प्रश्न आहे त्यामध्ये फक्त ते पोस्टर प्रेझेंट तुम्ही करायचे ते पोस्टर प्रेझेंट कसं करायचं ते टेक्निक असतं ते टेक्निक पण सांगेन आणि बाकीचे जे मला वाटते मुलं किंवा मुली आहेत मला वाटतं मुलावस्था असतील किंवा बाकीचे जे कोण शिक्षक असतील त्यांच्याकडे त्यांना बाकीच्यांना पोस्टर बनवायचे ठीक आहे त्यावेळी तुम्ही त्यांची संपर्क साधा काही शंका असतील तुम्ही विचारा अदरवाइज आपण स्टॉप करूया ओके